हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा प्रॉब्लेम नंबर 3 बघणार आहोत. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रॉब्लेम ऑलरेडी पाठवलाय, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तो लिहून घेतलाय. आपण पुन्हा एकदा प्रॉब्लेम थोडासा डिस्कस करूयात आणि त्याचं सोल्युशन त्या ठिकाणी आपण घेऊयात. ओके, हा प्रॉब्लेम आपण आज बघणार आहोत. On the 31st March 2020, the balance sheet of Bhosle Limited, Pune, disclosed the financial position as follows. ओके, काही मुलं आणखीन ऍडमिट होत आहेत. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये देखील बघा, तुम्हाला 4000 इक्विटी शेअर्स दिले की ज्यांना त्या 40,000 इक्विटी शेअर्स दिले आणि त्याचा पर शेअर आपल्याला इथं व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. ती व्हॅल्यूज आपल्याला त्याची इंट्रॅन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, त्याची यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि त्याची फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. रिझर्व्ह फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कुठेच घेत नाही आहोत, बरोबर. नंतर लायबिलिटीज जर बघितलं इथे, तर नॉन करंट लायबिलिटीज मध्ये एक 7% डिबेंचर दिलं आणि क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दिल्या, म्हणजे एकूण 3 लायबिलिटीज त्या ठिकाणी त्यांनी लायबिलिटीज साईडला आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर असेट बाजूला जर बघितलं आपण, तर असेट बाजूला गुडविल, बिझनेस प्रिमाइसेस, मशिनरी, फर्निचर ह्या फिक्स्ड असेट दिल्या, नॉन करंट असेट त्यांनी दिल्या. आणि करंट असेट मध्ये बघा, स्टॉक इन ट्रेड इन्व्हेंटरीज मध्ये येतं, डेटर्स दिलं त्यांनी, त्याच्यानंतर बँक बॅलन्स दिलं, म्हणजे एवढ्या असेट त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत 9,50,000च्या. आता इथे फिक्सेशियस असेट मात्र कोणती दिलेली नाही. सर्व ज्या आहेत तर त्या तुम्हाला टँजिबल असेट दिलेल्या आहेत आणि एक गुडविल मात्र इनटँजिबल, ते आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो आहोत. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये त्या असेटच्या नवीन व्हॅल्यूज दिल्यात बघा. बिझनेस प्रिमाइसेस म्हणजे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू घ्यायची. बिझनेस प्रिमाइसेसची इकडे व्हॅल्यू वेगळी आहे, इकडे व्हॅल्यू किती बॅलन्स शीट मध्ये बघा, इथे 2,70,000 आहे, पण त्याची न्यू व्हॅल्यू किती, मार्केट व्हॅल्यू 195. मशिनरीज, फर्निचर अँड फिक्चर, गुडविल, स्टॉक इन ट्रेड, त्यानंतर गुडविल. ओके, याच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी दिल्या. 3 वर्षाचा प्रॉफिट तुम्हाला दिला 2017-18चा, 18-19चा, 19-20चा. तो कशासाठी वापरतो आपण, टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून ऍव्हरेज प्रॉफिट साठी आपण वापरतो मेथड नंबर 2 मध्ये, यील्ड व्हॅल्यू मध्ये. इंट्रान्सिक व्हॅल्यू मध्ये मात्र आपल्याला त्याची जरुरी नाहीये. त्याच्यानंतर ऑफ विच 20% वेअर ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडला किती ट्रान्सफर करायची अमाऊंट, 20%. कशाच्या, ऍव्हरेज प्रॉफिटच्या, मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी मेथड नंबर 2 मध्ये. आणि त्याचा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला बघा. दिस प्रोपोर्शन बिंग consider reasonable in the industry in which the company is engaged and where a fair return on investment. Fair return on investment म्हणजे रेट ऑफ रिटर्न, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कितीला, किंवा त्याला ऍव्हरेज रेट ऑफ रिटर्न असंही म्हणतात, दोन्ही टर्मिनॉलॉजी वापरतात, 20% आहे. तो आपल्याला त्या ठिकाणी यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये वापरायचा आहे. आणि ह्या तीनही मेथडने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा. पुणे युनिव्हर्सिटीच्या एप्रिल 2017 मध्ये हा तुम्हाला विचारलेला होता पेपरला. ठीक आहे, मग आता आपण इथे सॉल्व्ह करूयात, सोल्युशन घेऊयात. फर्स्ट मेथड कोणती आपली, नेट असेट मेथड. नेट असेट मेथड. ओके, नेट असेट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवत आहोत. आता नेट असेट मेथड मध्ये आपली फर्स्ट स्टेप कोणती आहे, स्टेप नंबर फर्स्ट आहे आपली यस, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, बरोबर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स.
आणि मग त्याचं आपण स्टेटमेंट तिथं तयार करतो. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. आता याच्यामध्ये फर्स्ट पार्ट घेतो आपण असेट्स. असेट्स घेताना कोणत्या व्हॅल्यूनेच घ्यायचे आपल्याला, तर त्या घेताना आपल्याला मार्केट व्हॅल्यूने घ्यायच्यात. मग आता इथं बघूयात आपण प्रॉब्लेम मध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत आपल्या. बघा याच्या नवीन व्हॅल्यूज दिल्यात तुम्हाला. बिझनेस प्रिमायसेस, मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, गुडविल आणि स्टॉक इन ट्रेड, याच्या न्यू व्हॅल्यूज दिल्या त्या आपण घेणार आहोत. मग आता इथे असेट साईडला ज्या ज्या असेट दिल्या त्या आपण घेऊयात. गुडविल आहे, बिझनेस प्रिमायसेस आहे, मशिनरी, फर्निचर आहेत. ओके. आणखीन पुढे असेट दिल्यात. बघा स्टॉक इन ट्रेड आहे, ही स्क्रीन दिसते का तुम्हाला? आता मी जे कॉपी केला आता ही स्क्रीन दिसते तुम्हाला? मला मेसेज टाकाल. स्क्रीन दिसते तुम्हाला? नाही दिसत आहे. ओके, म्हणजे ती शेअर नाही केली मी. ओके, आता दिसते. ओके, आता दिसते. ओके. स्टॉक इन ट्रेड नंतर बघा डेटर्स आहे आणि बँक बॅलन्स आहे. बँक बॅलन्स आहे. आता याच्या व्हॅल्यूज आपल्याला कुठल्या घ्यायच्या? न्यू व्हॅल्यूज घ्यायच्या. कुठल्या व्हॅल्यूज घ्यायच्या? न्यू व्हॅल्यूज घ्यायच्या. ओके. मग आता गुडविल, प्रिमायसेस बघूयात आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज त्यांनी दिल्या. बघा बरं, ऍडजस्टमेंट मध्ये गुडविलची व्हॅल्यू किती दिली? 50,000, 50,000. त्याच्यानंतर बिझनेस प्रिमायसेसची तुम्ही मेसेज टाकाल बरं मला. आता मेसेज टाकाल मला. स्क्रीन दोन स्क्रीन शेअर करण्याच्या ऐवजी तुम्ही मला मेसेज टाकाल. पुढे मशिनरीची मार्केट व्हॅल्यू किती दिली? बिझनेस प्रिमायसेसची पटपट टाईप करा मला मेसेज मध्ये. $1,95,000. ओके. नंतर मशिनरीची व्हॅल्यूज किती दिली बरं ऍडजस्टमेंट मध्ये? बघा बरं ऍडजस्टमेंट मध्ये पटपट टाईप करा मला. 1,35,000. ओके. पुढे फर्निचर अँड फिक्चरची 20,000. ओके. पुढे स्टॉक इन ट्रेड ओके 50,000. कुठल्या व्हॅल्यूज घेतोय आपण? या सर्व ऍडजस्टमेंट मधल्या किमती घेतोय. 1,05,000 कसले आहेत? बरोबर घेतोय ना आपण व्हॅल्यूज.
स्टॉक इन ट्रेड 1,05,000, गुडविल 50,000. स्टॉक इन ट्रेड 1,05,000. ओके, त्याच्यानंतर डेटर्स 2,75,000. 2,75,000. आणि त्यानंतर बँक बॅलन्स जो आहे तोच घेतो आपण. काय टाईप करताय स्नेल कुमार तुम्ही? 275 केलं अगोदर. असं करू नका, ऍडजस्टमेंट मधल्या बाकीच्यांना कन्फ्युजन होईल. नका टाईप करू, नाही तर मग. स्टॉक इन ट्रेड 1,05,000 आहे. आणि डेटरची व्हॅल्यू ती दिली नाही, म्हणजे जी बॅलन्स शीट मध्ये दिली ती 2,75,000 आणि बँक बॅलन्स 20,000. ओके, $2,75,000 आणि बँक बॅलन्स आहे 20,000. ओके, झालं. एवढ्याच व्हॅल्यूज आहे. आता काही असेट नाही, याची आपण बेरीज करणार. हे झालं आपलं टोटल फर्स्ट. बघा बरं, टोटल किती झाली? टोटल फर्स्ट किती झालं? 8 lakhs. ओके, आता याच्यातनं आपण काय करतो? लेस करतो. काय लेस करणार आपण? सेकंड लायबिलिटीज लेस करणार आपण. लायबिलिटीज मध्ये 3 लायबिलिटीज दिल्या त्यांनी, बरोबर? किती लायबिलिटीज दिल्या? 3 लायबिलिटीज दिल्या. बघूयात आपण. त्याच्या मात्र व्हॅल्यूज दिलेल्या नाही. 7% डिबेंचर आहे, क्रेडिटर आहे आणि बिल्स पेबल आहे. 7% डिबेंचर, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ओके, आणि मग त्याच्या ज्या व्हॅल्यूज दिल्या त्या आपण याच्यातनं लेस करणार आहोत. 8 lakhs मधनं. बघा बरं, याची डिबेंचरची व्हॅल्यू 1 lakh आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलची किती ती बघूयात आपण. 90,000 आणि 50,000. ओके, मग याची बेरीज केली की ही आपली येईल टोटल बी, येईल टोटल सेकंड. सॉरी, किती येते बघा बरं. सांगाल मला? 1,90,000 प्लस 50, 2,40,000. ही झाली तुमची टोटल सेकंड. ओके, ही झाली टोटल सेकंड, बरोबर? हे झालं टोटल सेकंड. टोटल सेकंड किती आलं? 2,40,000. आणि मग याच्यातनं
फर्स्ट मधनं सेकंड जर आपण मायनस केलं तर काय येतं आपलं तिथे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर येतो, बरोबर ना. इथे आपलं थर्ड नंबर फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर किती आला तो बघा, 8 लाख मायनस 2,40,000 दॅट इज 5,60,000. 5,60,000. इज इट क्लिअर? 5,60,000. ओके, ही झाली आपली स्टेप फर्स्ट. आता स्टेप सेकंड घेतोय आपण. काय? यस, इन ट्रान्झिट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. ओके, मग याचा फॉर्म्युला घेतो आपण. काय फॉर्म्युला घेतो? बघा, काय? फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. ओके, हा फॉर्म्युला घेतो. मग आता इथे आपल्याला बघा बरं, फंड अवेलेबल आपण एक नंबर स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलं, किती येते? $5,60,000. 5,60,000. आणि लायबिलिटीज साईडला मग आपल्याला जे काही शेअर्स आहे, नंबर ऑफ शेअर्स, तर ते दिलेले आहे बॅलन्स शीट मध्ये. बघा, 40,000 इक्विटी शेअर, 40,000 इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर मध्ये लिहू आपण. $40,000 इक्विटी शेअर्स. बघा बरं मग किती आलं आन्सर. फायनल आन्सर आलं ₹14 पर शेअर, 14 रुपये पर शेअर. ₹14 पर शेअर. ओके, हे आन्सर आलं आपलं पहिल्या मेथड नुसार. ओके, आता आपण सेकंड नंबर मेथड घेणार आहोत, यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड. आता यील्ड व्हॅल्यू मेथड नुसार बघा, स्टेप काय फर्स्ट आपली? स्टेप फर्स्ट टोटल प्रॉफिट. तुम्हाला लास्ट 2-3 इयरचा प्रॉफिट दिलेला असतो, जी टोटल करतो आपण, त्याला टोटल प्रॉफिट असं म्हणतो आपण, बरोबर. बघूयात आपण प्रॉब्लेम मध्ये. बघा, ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय तुम्हाला प्रॉफिट, द प्रॉफिट ऑफ द कंपनी वेअर ॲज फॉलोज. 3 इयरचा प्रॉफिट दिला, त्याची बेरीज करूयात आपण. तिन्ही पण प्रॉफिटच आहे, लॉस असेल तर लेस करतो. मी तुम्हाला सांगितलं, तसा प्रॉब्लेम अजून आलेला नाही, येईल एखादा प्रॉब्लेम.
ओके, मग किती आला बरं टोटल प्रॉफिट? टोटल प्रॉफिट किती आला? करा बेरीज याची. तुम्हाला मेसेज टाकलाय. ओके, 3,60,000. व्हेरी गुड. 3,60,000 टोटल प्रॉफिट आला. त्याच्यानंतर आपण स्टेप नंबर 2 यूज करणार आहोत इथे. काय स्टेप 2 आपली? ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट आपण कसा कॅल्क्युलेट करतो? फॉर्म्युला यूज करतो आपण त्यासाठी. काय फॉर्म्युला यूज करतो? काय फॉर्म्युला यूज करतो आपण? टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. आता इथं टोटल प्रॉफिट आपण घेतलेला आहे, काढलेला आहे 3,60,000. किती? 3,60,000. $3,60,000 डिवायडेड बाय किती वर्षाचा प्रॉफिट येतो? 3 इयरचा प्रॉफिट आहे. इयर्स. मग 3,60,000 डिवायडेड बाय 3 इयर्स 1,20,000. काय? ₹1,20,000 असा आपला काय आला? ॲव्हरेज प्रॉफिट आला. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप वापरतो, स्टेप नंबर 3. मेंटेनेबल प्रॉफिट. मग मेंटेनेबल प्रॉफिट आपण कसं कॅल्क्युलेट करतो? मेंटेनेबल प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करतो ॲव्हरेज प्रॉफिट मायनस पर्सेंटेज ऑफ जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड, काही शब्द वापरा, रिझर्व फंड. मग आता इथे ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला आपण कॅल्क्युलेट केलं आहे ऑलरेडी. ॲव्हरेज प्रॉफिट किती आपला? 1,20,000. बरोबर. आणि आता त्याच्यातून मायनस करायचा. 1,20,000च्या किती पर्सेंट? तर बघा ऍडजस्टमेंट मध्ये दिलं आहे आपल्याला. ऑफ विच 20% विल ट्रान्सफर टू रिझर्व. 20% करायचं आहे. %20 कशाच्या? ॲव्हरेज प्रॉफिटच्या. ॲव्हरेज प्रॉफिटच्या. मग इथे 1,20,000 मायनस 1,20,000च्या 20% 24,000. बरोबर. 24,000. 1,20,000च्या 20%. हे 20% ऑफ रिझर्व्ह फंड 20% ना, तर कशाच्या? ॲव्हरेज प्रॉफिटच्या. तेवढं लक्षात ठेवाल. कशाच्या? तर ते ॲव्हरेज प्रॉफिटच्या. मग आता इथे आला आपला 1,20,000 मायनस 24,000, म्हणजेच हा प्रॉफिट आला आपला 96,000. 96,000. ओके. हा आला आपला काय? मेंटेनेबल प्रॉफिट. हा काय आला आपला? मेंटेनेबल प्रॉफिट. व्हेरी गुड. आता पुढे स्टेप नंबर 4 कॅल्क्युलेट करायची आपल्याला. स्टेप नंबर 4 काय सांगाल? स्टेप नंबर 4 काय? यस, कोणती स्टेप वापरतो आपण?
यस, विसरला का? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. व्हेरी गुड. मेंटेनेबल प्रॉफिट, कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट आपण कसं कॅल्क्युलेट करतो? त्याचा फॉर्म्युला घेतो. हाऊ टू कॅल्क्युलेट? इथे घेतो आपण मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. Normal rate of return multiple by 100. हा फॉर्म्युला आपण इथे वापरतो. मग आता इथे आपण मेंटेनेबल प्रॉफिट आपण वरच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलं. वरच्या स्टेप मध्ये मेंटेनेबल प्रॉफिट आपण किती कॅल्क्युलेट केला? 96,000. 96,000. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिला. शेवटची ऍडजस्टमेंट आहे आपली ती. बघा, इंडस्ट्री इन विच द कंपनी एंगेज अँड वेअर अ फेअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी टेकन ॲट 20%. 20% येतो. 20% म्हणजे 20 मल्टिपल बाय 100. बघा, मग किती येतो बरं? आन्सर सांगाल मला? आन्सर किती येतं? 4,80,000. 4,80,000 बरोबर. आन्सर आलं 4,00,000. ही झाली आपली सेकंड लास्ट स्टेप. आणि शेवटची स्टेप घेतो आपण, स्टेप नंबर 5. काय घेतो आपण आता? ही यील्ड व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. मग ही स्टेप आपण कशी कॅल्क्युलेट करतो? यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आपण. काय घेतो? कॅपिटलाइज व्हॅल्यू. काय घेतो? कॅपिटलाइज व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर. इक्विटी शेअर्स. मग आता किती व्हॅल्यूज येते? कॅपिटलाइज व्हॅल्यू किती आली आपली? 4,80,000. 4,80,000. ओके. आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत? ओके, आपण वरती घेतलेले होते बघा पहिल्या मेथड मध्ये. 40,000 इक्विटी शेअर्स. किती? 40,000 इक्विटी शेअर्स.
बरं, मग बघा 4,80,000 डिवायडेड बाय 40,000 त्याची यील्ड व्हॅल्यू आपली कॅल्क्युलेट होईल. रुपीज यस किती येते ती ₹12 पर शेअर, ₹12 पर शेअर. आणि आता शेवटची 3 नंबर मेथड आपण वापरतो काय फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू मेथड. आणि मग फेअर व्हॅल्यू मेथडने फॉर्म्युला आपण वापरतो काय फॉर्म्युला वापरतो आपण बघा काय फॉर्म्युला वापरतो ओके फॉर्म्युला वापरतो आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन 2 बरोबर. या पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो. मग आता आपल्याला अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये बघा बरं अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये म्हणतो फर्स्ट स्टेप मध्ये आपली इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आली 14 आणि इथं यील्ड व्हॅल्यू आली 12. प्लस 12 अपॉन 2 म्हणजेच बघा रुपीज किती येईल मग 14 अधिक 12 26 भागिले 2 ₹13. ₹13 पर शेअर. लक्षात आलंय मग प्रॉब्लेम लक्षात आलाय मला मेसेज टाकाल झालं तिसऱ्या मेथडने प्रॉब्लेम कळाला ओके ठीक आहे. आपण इथे थांबूयात. इथे थांबूयात आपण काही अडचणी असेल तर विचार